नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे। आज आपण चर्चा करतो इयत्ता 10वी गणित भाग 1 वरती मॅथमॅटिक्स पार्ट 1 चं सेकंड चॅप्टर ज्याचं नाव आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन आणि यामधला प्रॅक्टिस सेट नंबर 2.2 आज आपण पाहणार आहोत। या अगोदर आपण प्रॅक्टिस सेट 2.1 वर चर्चा केलेली आहे। 2.1 ची व्हिडिओ जर तुम्ही नसेल बघितली तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी 2.1 ची लिंक तुमच्यासोबत शेअर करतो। त्याचबरोबर तुम्ही जर का मराठी मीडियमला असाल तर टेन्शन घेऊ नका, मराठी मीडियमच्या या चॅप्टरच्या या प्रॅक्टिस सेटची लिंक सुद्धा या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये तुमच्यासाठी हजर झालेली आहे। ओके, आता जाऊयात पुढे जाण्याच्या अगोदर एक काम करा, नवीन असाल आपल्या YouTube चॅनलवर आणि अजूनपर्यंत तुम्ही चॅनल सबस्क्राइब नसेल केला तर आत्ताच सबस्क्राइब करा आणि त्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते सुद्धा दाबा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल। ओके, तर जाऊयात पुढे आणि व्हिडिओच्या खाली आपण आपल्या एका ग्रुपची लिंक दिलेली आहे, जो आपला व्हॉट्सअपचा ग्रुप आहे तो सुद्धा जॉईन करा त्या लिंकवर क्लिक करून, जेणेकरून खूप साऱ्या व्हिडिओच्या लिंक तुमच्यासोबत शेअर केल्या जातील त्या लिंकवरती। व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये व्हॉट्सअपची सुद्धा लिंक दिले आणि इंस्टाग्रामला सुद्धा आपल्याला फॉलो करा। तर जाऊयात मित्रांनो पुढे, या ठिकाणी बघा, सॉल्व द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन बाय फॅक्टरायझेशन मेथड। तर फॅक्टरायझेशन मेथडने कशा प्रकारे मित्रांनो आपण कुठलंही क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व करू शकतो त्यावर आता आपल्याला चर्चा करायची। आता आपल्याला इथं जाण्याच्या अगोदर एकदम डीप मध्ये आणि डिटेल मध्ये चर्चा करूयात। पहिली गोष्ट लक्षात घ्या, समजा मी काही नंबर लिहिले 7 + 7 + 5 इज इक्वल टू काय येणार, त्याच्यानंतर समजा आपल्याकडं -7 - 5 इज इक्वल टू काय येणार, +7 - 5 इज इक्वल टू काय येणार, -7 + 5 इज इक्वल टू काय येणार। आता लक्षात घ्या, +7 + 5 हे जे दोन नंबर आहेत वरचे दोघांना इक्वल साइन आहेत। कशा साइन आहेत? इक्वल। +7 + 5 का होणार +12, कारण 7 + 5 12 होणार, ॲडिशन होणार। -7 - 5 मायनस मायनस प्लस सबट्रॅक्शन होणार, म्हणजे सॉरी ॲडिशनच होणार। 7 + 5 12 झाले, फक्त साइन मायनसचं राहिलं। लक्षात घ्या, जर इक्वल साइन असेल तर काय होतं, ॲडिशन होते। लक्षात ठेवायचं, जर दोन नंबरला इक्वल साइन असेल तर त्या दोन नंबरची काय होणार आहे, ॲडिशन होणार आहे, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। इक्वल साइन असेल तर ॲडिशन, प्लस प्लस असेल तर ॲडिशन, मायनस मायनस असेल तर ॲडिशन। ओके, लक्षात घ्या, म्हणजे माझ्याकडे दोन नंबर आहे, दोन नंबरला प्लस प्लस साइन आहे। कसं साइन आहे? प्लस प्लस साइन आहे, तर त्यांची काय होणार, ॲडिशन। ओके, किंवा माझ्याकडे दोन नंबर आहेत त्यांना मायनस मायनस साइन आहे, तर त्यांची काय होणार, ॲडिशन होणार। ओके, किंवा जर मी तुम्हाला असा प्रश्न विचारला, माझ्याकडे दोन नंबर आहेत त्यांची मला ॲडिशन करायचे, तर मी त्याला कुठली साइन देऊ? मग त्यांना प्लस प्लस साइन द्या किंवा मायनस मायनस साइन द्यावे लागेल। ओके, आता इथे बघा, प्लस मायनस साइन कसे, अपोजिट साइड असल्यावरती सबट्रॅक्शन होते। प्लस मायनस 7 मधून 5 गेले, 2 राहिले, प्लसचं साइन। मायनस प्लस मोठ्या नंबर, मायनस प्लस असेल, अपोजिट साइन आहे, सबट्रॅक्शन होणार। 7 मधून 5 गेले 2, फक्त आन्सरला जे साइन आहे ते मोठ्या नंबरचं लागतं। ओके, मग लक्षात घ्या, अपोजिट जर का साइन असेल आपल्याकडं, अपोजिट साइन असेल तर काय होतं, सबट्रॅक्शन। दोन नंबर आहेत माझ्याकडं, त्या दोन नंबरला जर इक्वल साइन असेल तर ॲडिशन, अपोजिट साइन असेल तर सबट्रॅक्शन। एवढं आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे, ही गोष्ट आपल्याला समजून घेणं खूप गरजेचं आहे। ठीक आहे, मग आता यावरून आपल्याला याचा इथं कसा उपयोग करता येईल या सगळ्या कन्सेप्टचा ते आपण समजून घेऊयात। आता फक्त एवढं लक्षात ठेवायचं आहे, दोन नंबरला इक्वल साइन असेल तर ॲडिशन, अपोजिट साइड असेल तर सबट्रॅक्शन। आता समजा माझ्याकडे दोन नंबर आहेत, त्या दोन नंबरची ॲडिशन होणार असेल, दोन नंबरची काय होणार असेल, ॲडिशन होणार असेल, तर त्यांना कसे साइन पाहिजे, इक्वल पाहिजे, एकतर प्लस प्लस पाहिजे किंवा मायनस मायनस पाहिजे। ओके, एवढं लक्षात ठेवलं गरजेचं आहे। त्यानंतर समजा माझ्याकडे जर दोन नंबर आहे आणि त्यांची मला सबट्रॅक्शन करायचे, मग सबट्रॅक्शन करायचे म्हणजे दोघांना अपोजिट साइन, एकतर एकाला प्लस आणि एकाला मायनस। ओके, ॲडिशन करायची असेल तर दोघांना इक्वल साइन द्यावं लागेल, प्लस प्लस किंवा मायनस मायनस, आणि दोघांची सबट्रॅक्शन करायची असेल तर दोघांना अपोजिट साइन द्यावं लागेल, एकाला प्लस आणि एकाला मायनस। एवढं लक्षात ठेवून आपण आपली गाडी पुढे नेऊयात। आता मला समजा हे क्वाड्रॅटिक इक्वेशन सोडवायचं आहे, कुठल्या मेथडने, फॅक्टरायझेशन मेथडने। सगळ्यात पहिली गोष्ट, शेवटचे जे 54 आहेत आणि इथे एक्स स्क्वेअरच्या बाजूला काय नाही म्हणजे 1, लक्षात घ्या, ज्याच्या बाजूला काही नाही म्हणजे 1 असतो, कारण जिसका कोई नहीं होता उसका 1 होता है। ठीक आहे, एक्स स्क्वेअरच्या बाजूला काहीच नाही म्हणजे आपल्याकडे समजा 1 आहेत। ओके, मग आता या ठिकाणी लक्षात घ्यायचं, मग 54 इंटू हा 1 किती झाले, 54। 54ला एका बाजूला घ्यायचं, म्हणायचं भावा जरा तू बाजूला आहे, तुझ्याकडे जरा बघायचंय। 54ला बाजूला घेतलं, बाजूला घेतल्यानंतर या 54चे काय करायचे, आपल्याला फॅक्टर्स पाडायचे, जेवढे पाडता येईल तेवढे इमानदारीत पाडून घ्या। बघा,
54 1 जा 54, 27 2 जा 54, 9 6 जा 54. अजून काय बाबा आपल्याकडं 54 कुठल्या टेबलमध्ये देतात 18 3 जा 54. एवढे सगळे 54चे आपण काय पाडलेले आहेत, फॅक्टर्स पाडलेले आहेत. आता 54चे एवढे सगळे फॅक्टर्स आपल्याकडे या ठिकाणी झाले. आता आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे, आपल्याला या ठिकाणी याच्यातून एक नंबर सिलेक्ट करायचा आहे, एक जोडी सिलेक्ट करायची, एक पेअर सिलेक्ट करायचे. मग यांच्यामधून आपण नेमकी कोणती पेअर घेतली पाहिजे तर ते आपण या ठिकाणी आता समजून घेऊयात की बाबा याच्यामधून मी नेमकी कोणती पेअर उचलू, कुठली पेअर उचलू. तर ती कोणती पेअर घ्यायची हे कोणाला विचारायचं, 54ला, की भावा आम्ही कोणती पेअर घेऊ. मग 54च्या अगोदर प्लसचं साईन आहे, प्लसचं साईन आहे. मग असे दोन नंबर शोधा की ज्या दोन नंबरची ॲडिशन 15 येते. मग कोणाची ॲडिशन 15 येते, 9 + 6ची ॲडिशन 15 येते, म्हणून 9x आणि 6x आपण घेणार. परंतु जर इथं प्लसच्या ऐवजी मायनस असतं, म्हणजे माझं इक्वेशन असं असतं x² - 15x - 54 असतं = 0, तर इथं मायनसचं साईन असतं. तर असे नंबर शोधले असते ज्यांची सबस्ट्रॅक्शन 15 येते, मग त्यावेळेस 18 आणि 3 घेतलं असतं. लक्षात आलं. जोडी कोणती निवडायची हे टोटली या साईनवरती डिपेंड असतं. ओके, या साईनवरती डिपेंड असतं. इथं प्लसचं साईन आहे म्हणून ॲडिशन 15 शोधली. कोणाची ॲडिशन 15 येते, 9 आणि 6ची. मायनस असतं तर सबस्ट्रॅक्शन कोणाची 15 येते ते शोधलं असतं, मग त्यावेळेस 18 आणि 3 घेतलं असतं. हे लक्षात ठेवायचं की आपल्याला कशा प्रकारे तो नंबर जो आहे तो निवडायचा आहे, कोणती जोडी जी आहे ती निवडायची. आता ही जोडी आपण निवडली. आता ह्या निवडलेल्या जोडीला मला साईन द्यायचे, बरोबर, या जोडीला साईन द्यायचं. मग आता याला साईन द्यायचं हे कसं ठरवायचं बघा. दोघांची काय होणार आहे, ॲडिशन होणार आहे. काय होणार आहे, ॲडिशन होणार आहे. मग दोन नंबरची ॲडिशन केव्हा होते, ज्यावेळेस दोन नंबरला मायनस मायनस साईन असेल किंवा दोन नंबरला प्लस प्लस साईन असेल तरच दोन नंबरची ॲडिशन होते. ओके, यांची ॲडिशन 15 करायचे. ॲडिशन केव्हा होते, ज्यावेळेस दोन नंबरला प्लस प्लस साईन असेल किंवा मायनस मायनस असेल त्यावेळेस ॲडिशन होते. मग या दोन नंबरला कुठलं साईन देऊ, प्लस प्लस देऊ का मायनस मायनस देऊ, हे कोणाला विचारायचं, हे या 15ला विचारायचं. 15च्या अगोदर मायनसचं साईन आहे म्हणून दोघांना आपण काय करणार, मायनसचं साईन देणार. हे लक्षात घ्या. जर 15च्या अगोदर प्लसचं साईन असतं तर मी दोघांना कुठलं साईन दिलं असतं, प्लस प्लसचं साईन दिलं असतं. ओके, मग या ठिकाणी आता आपण लिहूयात x² - 15x ऐवजी -9x - 6x + 54 = 0. आता आपलं काम झालं. हे सगळ्यात महत्त्वाचं काम होतं. आता इथं काय करायचं बघा, इथं दोन दोन जोड्या आहेत या ठिकाणी. पहिले दोन नंबर आहेत आणि दुसरे दोन नंबर आहेत. पहिल्या दोन जोड्यांमधून टर्ममधून काहीतरी कॉमन निघतं आणि दुसऱ्या दोन टर्ममधून काहीतरी कॉमन निघतं. ओके, आता इथं आपण कॉमन काढू. बघा, पहिल्या दोघांमधून मी x कॉमन काढला, बरोबर, x कॉमन काढला. तर x² मधून x बाहेर आला, आतमध्ये कोण राहिला, फक्त x राहिला. मायनस 9x मधून x बाहेर आला, आतमध्ये फक्त राहिला 9. कारण या दोघांमधून मला x दिसत होता बाबा कॉमन, त्याला मी इमानदारीत बाहेर काढला. आता या दोघांमध्ये कॉमन काही दिसत नाही. मग कॉमन जर दिसत नसेल तर मग काय विचार करायचा की दोन नंबर्स कुठल्या टेबलमध्ये येतात. 6 आणि 54 कोणत्या टेबलमध्ये येतात, 6च्या. 6 1 जा 6, 6 9 जा 54, दोघे पण 6च्या टेबलमध्ये येतात. मग हे मायनसचं साईन मायनस आणि हा 6 कॉमन काढला, ब्रॅकेटमध्ये राहिलं. 6x मधून 6 बाहेर आला, फक्त राहिला x, प्लसचं झालं मायनस. 6 9 जा 54 म्हणून x - 9 = 0. लक्षात घ्या, जे या ब्रॅकेटमध्ये आहे तेच या ब्रॅकेटमध्ये आलं पाहिजे, तर समजायचं आपली गाडी एकदम पटरीवर चाललेली आहे. नाहीतर मग समजायचं आपली गाडी पटरी सोडून कुठंतरी दुसरीकडे पळत आहे. ओके, आता हे आलं. आता डबल प्रसाद कोणाला देऊ नका. x - 9 दोन वेळा आहे त्याला एकदाच लिहायचं आणि x - 6ला एकदा लिहायचं = 0 लिहायचं. ओके, आता बघा, x - 9 = 0 और x - 6 = 0 असं येईल. दोन येतील ना आन्सर, x - 9 = 0 और x - 6 = 0. मग आता इथं लिहू x = -9 पलीकडे गेले +9 और x = -6 पलीकडे गेले +6. अशा प्रकारे x = 9 आणि x = 6 या दोन आपल्याला आन्सर मिळतात. तर अशा प्रकारे हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आपण सॉल्व्ह करू शकतो. आता आपली गाडी थोडीशी पुढे जाऊयात, 2 नंबरचं गणित बघू. पण ते बघण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे, बरीच पोरं व्हिडिओ बघतायत पण लाईक कमी आहे, तर मित्रांनो या व्हिडिओला लाईक करा. आणि नवीन असाल तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर, अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूचं बेलचं बटन झटक्यान दाबून टाका. ओके, आता जाऊयात पुढे.
या ठिकाणी आता पुढचा प्रश्न आपल्या समोर आहे आपके स्क्रीन पे. अगला सवाल आहे आपके स्क्रीन पे. इथं पण काय मोठा एव्हरेस्ट जाऊन झाडाना लावायचा, एकदम सोपं काम. पहिलं 20ला म्हणायचं भावा तू जरा बाजूला आहे, 20 गुणिले 1, 20 20 इंटू 1 20, 20ला म्हणायचं भावा बाजूला आहे. आणि मग 20चे फुल एकदम हातपाय तोडून टाकायचे, अवयव पाडायचे. 21 जा 20, 10 2 जा 20, 5 4 जा 20, एवढेच पडतात 20चे फॅक्टर्स. आता याच्यामधून एक जोडी सिलेक्ट करायचे. कोणती जोडी सिलेक्ट करायची? 20च्या अगोदर मायनस साईन आहे, 20च्या अगोदर काय मायनस साईन आहे, म्हणजे आपल्याला सबस्ट्रॅक्शन करायचे 2 नंबरची. कुठल्या या 2 नंबरची सबस्ट्रॅक्शन करायचे. पण सबस्ट्रॅक्शन करून आन्सर किती आलं पाहिजे? काय करायचं आपल्याला? सबस्ट्रॅक्शन आपल्याला या ठिकाणी आपल्याला करायचे आहे. पण सबस्ट्रॅक्शन करून काय आन्सर आलं पाहिजे? 1 आलं पाहिजे. मग आता सबस्ट्रॅक्शन करून 1 आन्सर कोणाचं येतं? 5 आणि 4चं. तर या ठिकाणी 5x आणि 4x असे 2 नंबर या ठिकाणी आपल्याला मिळालेले आहेत. आता हे जे 2 नंबर आपल्याला मिळालेत, या 2 नंबरला साईन द्यायचे. जोडी तर भेटली, आता या जोडीला साईन द्यायचे आहेत. मग आता साईन देत असताना विचार करायचं दोघांचं काय होणार आहे बाबा? सबस्ट्रॅक्शन होणार आहे. मग दोघांचं सबस्ट्रॅक्शन होणार म्हणजे दोघांना साईन कशी पाहिजे? सबस्ट्रॅक्शन होताना साईन कशी असतात? अपोजिट असतात. जर 2 नंबरला अपोजिट साईन असेल तरच त्यांची सबस्ट्रॅक्शन होणार, वही की नाही? मग आता यांना अपोजिट साईन द्यायचा. मग अपोजिट म्हणजे एकाला प्लस आणि एकाला मायनस. मग कोणाला प्लस द्यायचं, कोणाला मायनस द्यायचं, हा मोठा प्रश्न आहे. मग लक्षात ठेवायचं, मोठ्या नंबरला कोणतं साईन द्यायचं? जे या एक्सच्या बाजूला आहे ते. एक्सच्या बाजूला प्लस आहे म्हणून मोठ्या नंबरला प्लस. आता राहिलं कुठलं? आपल्याला प्लस मायनस असे 2 साईन वापरायच्यात ना. मोठ्या नंबरला प्लस दिलं, मग हे राहिलेलं मायनसचं साईन छोट्या नंबरला. म्हणजे आपल्याकडे आलं प्लस 5x मायनस 4x. आणि मग या ठिकाणी आपण आपल्या एक्सच्या जागेवर लिहूयात एक्स स्क्वेअर. एक्सच्या जागेवर लिहू प्लस 5x आणि मायनस 4x मायनस 20 इज इक्वल टू 0. आता या ठिकाणी आपण कॉमन काढू. बघा हे दोघे जण, हे दोघे जण. आता कशातून काय कॉमन निघतंय बघा. आता या दोघांमधून आपल्याला x कॉमन निघतोय. एक्स स्क्वेअरमधून x बाहेर आला, प्लस 5x मधला x बाहेर आला, राहिला 5 मायनस 4x आणि 20 दोघांमधून काय कॉमन निघतंय? तसं जसं इथं आपल्याला x दिसत होता स्पष्टपणे, पण इथं तसा स्पष्ट आपल्याला x दिसत नाही. मग विचार करायचा 4 आणि 20 येत. दोघं जण कोणत्या टेबलमध्ये येतात? तर 4च्या टेबलमध्ये येतात. मग 4 आणि 20 4च्या टेबलमध्ये येतात. मग 4ला कॉमन काढा. 4x मधला 4 बाहेर, फक्त राहिला x. मायनसचा झाला प्लस. 4 5 जा 20 इज इक्वल टू 0. आता बघा या ठिकाणी x प्लस 5 किती टाईम आहे? 2 टाईम आहे. मग त्यांना एकदाच प्रसाद द्या, डबल काय प्रसाद देत बसू नका. x प्लस 5 एकदा लिहिलं आणि पुढच्या ब्रॅकेटमध्ये x मायनस 4 इज इक्वल टू 0. मग आता बघा x प्लस 5 इज इक्वल टू 0 और x मायनस 4 इज इक्वल टू 0 अशी 2 आन्सर आपल्याला मिळणार. सो देअरफॉर x इज इक्वल टू प्लस 5 पलीकडे गेले मायनस 5 और x इज इक्वल टू मायनस 4 पलीकडे गेले प्लस 4 झाले. ओके, तर अशा प्रकारे आपल्याकडे ही 2 आन्सर येणार आहेत. x इज इक्वल टू मायनस 5 और x इज इक्वल टू प्लस 4. ओके, तर अशा प्रकारे आपण हा क्वेश्चन काय कोणताही क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो. ओके, आता गाडी पुढे जाऊयात, पुढच्या क्वेश्चनकडे जाऊयात. एकंदरीत ती प्रोसेस नीट समजून घेतली पाहिजे. प्रोसेस समजली की या प्रकारचं कुठलंही एक्झाम्पल, कुठलंही गणित आपल्याला सोडवता येऊ शकतं. ओके, बघूयात अजून काही एक्झाम्पल्स आपण या ठिकाणी बघण्याचा प्रयत्न करूयात. बघा पुढचं एक्झाम्पल कुठलं बाबा? या ठिकाणी आपल्याकडे बघा हे 3rd नंबरचं. ओके, इथं आपल्याकडे y आहे बरं का, बाय काय इथं y. मग आता बघा इथं 13 आणि इथं 2 आहे. मगाशी कुणीच नव्हता, आता 2 आलेला आहे ना भावा, एकदम इमानदारीत 13 इंटू 2 करायचा. 13 2 जा 26, 26चे फॅक्टर्स पाडा. काय येतात? 26 1 जा 26, 13 2 जा 26, एवढे 2च फॅक्टर्स पडतात. आता या ठिकाणी 2 फॅक्टर्स पडले. आता याच्यातून नेमकी कोणती जोडी निवडायची? तर कोणती निवडायची? 13च्या अगोदर प्लसचं साईन आहे. काय बाबा? प्लसचं साईन. म्हणजे आपल्याला काय करायचे? ॲडिशन करायचे. ॲडिशन. आता ॲडिशन किती पाहिजे बाबा मला? ॲडिशन 27 पाहिजे. मग कुठल्या 2 नंबरची ॲडिशन 27 येते? 26 आणि 1. मग 26y आणि 1 म्हणजे 1y. म्हणजे आपल्याला 2 नंबर मिळाले 26 आणि y.
हे 2 नंबर तर मिळाले, जोडी तर मिळाली, जोडी नंबर 1 मिळाली, रबने बना दी जोडी मिळाली. आता या जोडीला साईन द्यायचे, दोघांची काय होणार आहे, ॲडिशन होणार आहे. साखरपुडा नाही होणार, ॲडिशन होणार आहे. मग ॲडिशन होणार म्हणजे दोघांना कशी साईन असतात ॲडिशनला, प्लस प्लस किंवा मायनस मायनस. मग दोघांना प्लस प्लस द्यायचं का मायनस मायनस द्यायचं हे कोणाला विचारायचं, या भावाला विचारायचं. हा, या भावाला म्हणायचं भावा कोणतं घेऊ, इथं प्लस आहे म्हणून दोघांना प्लस प्लस साईन, मायनस असतं तर दोघांना मायनस दिलं असतं. मग या ठिकाणी आता आपण लिहू 2y² प्लस 27च्या ऐवजी 26y प्लस तो y जो आहे एकटा y प्लस 13 = 0. हे दोघं जण यांच्यातून कॉमन काढू. या दोघांमध्ये बघा y तर मला दिसतोय कॉमन, बाबा y तर निघन बाहेर, पण त्या yच्या सोबत 2 आणि 26 दोघांना 2 ने डिवाइड करू शकतो. म्हणजे 2y कॉमन काढा आणि ब्रॅकेटमध्ये राहतील 2 आला बाहेर, yच्या स्क्वेअरचा एक y बाहेर, फक्त एकटा y राहिला, प्लस 26ला 2 ने डिवाइड करा, 26 / 2, 2 1 जा 2, वरून आले 6, 2 3 जा 6 म्हणजे 13 आले. 26ला 2 ने डिवाइड केलं 13, हा y आलाय बाहेर, y + 13 प्लस या दोघांमध्ये कॉमन काहीच नाही निघत. दया कुछ तो गडबड आहे, कॉमन कोई भी नाही निकल रहा. आता काय करायचं, आता टेन्शन घ्यायचं नाही मित्रांनो, लक्षात घ्यायचं. अशा प्रकारे जर का टेन्शनचं गणित असेल जिथं कॉमन कोणीच नसेल तर देवाला नमस्कार करायचा आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची, जिसका कोई नहीं होता उसका एक होता है भाई. तर दोघांमधून काहीच कॉमन नसेल निकेत तर एक कॉमन काढायचा आणि कंसात लिहायचा y + 3 13 कंस पूर्ण, विषय संपला = 0. y + 13 y + 13 2 वेळा आहे, डबल प्रसाद द्यायचा नाही, एकदाच द्या. y + 13 एकदाच लिहा म्हणजे कॉमन काढला. आणि 2y + 1 ला एकदा लिहा, 2y + 1 = 0. 2 उत्तर येणार, y + 13 = 0 और 2y + 1 = 0. So therefore y = +13, पलीकडे गेले -13 झाले, और 2y +1 पलीकडे गेले -1. ओके, सो y -1 आपल्या जाग्यावर 2 मल्टिप्लाय इथं आले डिवायडेड बाय. तर अशा प्रकारे आपल्याकडे 2 उत्तरं आली. एक उत्तर आपल्याकडे आलेलं आहे y -13 आणि दुसरं उत्तर आपल्याकडे आलेलं आहे y -1/2. तर अशा प्रकारे आपण आपले गणित सोडू शकतो. गणित नंबर 3 झालं. आता गणित नंबर 4 जे आहे त्या 4वरती आपण उडी मारूयात. गणित नंबर 4 आपके साला गणित नंबर 4 आपके स्क्रीन के सामने ये है, तो इसे हमें सॉल्व करना है. तो इस गणित में हम क्या करेंगे है, एक चीज़ को ध्यान में रखो. सबसे पहले इसको हम क्या करेंगे, स्टैंडर्ड फॉर्म में लाएंगे. है हाँ, सबसे पहले इस एग्जाम्पल को हम स्टैंडर्ड फॉर्म में लाएंगे. सबसे पहले तो 5m का स्क्वेअर अपने जगह पे 25m प्लस आहे, त्याला म्हणायचं भावा इकडे तिकडे काय करतो आपल्या घरी, इकडे प्लसचं झालं -22m. 15ला पण म्हणायचं बाबा इकडे आपल्या पक्षात आहे, तिकडे काय करतो एकटा, +15 इकडे आले -15 = 0. आता एक काम करायचं, 5 आणि हा 15 75 बरं का. आता 75चे फॅक्टर्स पाडायचे, किती 75 1 जा 75, 25 3 जा 75, 15 5 जा 75. अशा प्रकारे 75चे 3 फॅक्टर्स आपल्याला मिळालेत. आता याच्यातून एक जोडी ग्रँड फिनालेला न्यायची. कुठली जोडी निवडायची, 15च्या अगोदर काय साईन आहे, मायनसचं आहे, म्हणजे दोघांची काय झाली पाहिजे, सबट्रॅक्शन. माझ्या स्पेलिंगा चुकतील त्याचा मला अजिबात वाईट वाटत नाही, स्पेलिंगा चुकवू शकतात कधी कधी घाईत लिहिण्यामुळं. ओके, तर याच्यामध्ये लक्षात घ्या दोघांची सबट्रॅक्शन होणार आहे. ओके, किती होणार सबट्रॅक्शन, किती पाहिजे आपल्याला, सबट्रॅक्शन 22 पाहिजे. कुठल्या 2 नंबरची सबट्रॅक्शन 22 होते, 25x m आणि 3m. 25 मधून 3 गेले तर आपल्याला 22 मिळतात, म्हणजे आपली जोडी मिळाली 25 आणि 3 बरोबर. 25 मधून 3 गेले 22 मिळतात, सबट्रॅक्शन 22 पाहिजे. झालं बाबा, मिळाली जोडी मिळाली. आता या जोडीला कोणती साईन द्यायचे, मग आता दोन्ही जोडीची काय होणार आहे, सबट्रॅक्शन होणार आहे भावांनो. मग सबट्रॅक्शन होणार म्हणजे कशा साईन पाहिजे, अपोजिट पाहिजे, एकाला प्लस पाहिजे एकाला मायनस पाहिजे. मग कोणाला प्लस द्यायचं कोणाला मायनस द्यायचं, कुणाला विचारायचं, या भावाला विचारायचं. साईनचं सगळं कार्यक्रम ह्याच्याकडे. इथं काय मायनस साईन आहे, म्हणजे मोठ्या नंबरला मायनस द्या, छोट्या नंबरला प्लस द्या, विषय संपला, खपला, संपला विषय. मग आता आपण काय करू, 5m² आपल्या जाग्यावर, तो -5m² नंतर काय लिहू, -25m.
-22च्या ऐवजी -25m आणि त्याच्यानंतर +3nm आहे पलीकडं आणि -15 = 0. हे दोन कॉमन काढा. m आणि m तर कॉमन निघू शकतो आणि 5 आणि 25 दोघे पण 5च्या टेबलमध्ये येतात. म्हणून या ठिकाणी 5 आणि m कॉमन काढला. ब्रॅकेटमध्ये 5 बाहेर आला, m² फक्त m राहिला. -5 5 जा 25 म्हणून 5 m आला बाहेर प्लस 3m -15n -15. 3 आणि 15 दोघे पण 3च्या टेबलमध्ये येतात. मग 3 कॉमन काढा. 3mचा 3 बाहेर आला, फक्त राहिला m -3 5 जा 15 m -5 = 0. m -5 2 टाईम आहेत. मग त्या m -5 ला एकदा लिहा आणि 5m + 3 ला एकदा लिहा. 5m + 3 ला एकदा लिहा = 0. मग आपल्याकडे काय m -5 = 0 येईल और 5m + 3 = 0 असे दोन आन्सर येतील आपल्याकडे. बरोबर. मग आता m = -5 पलीकडे गेला +5 झाला और 5m = +3 पलीकडे गेला भाऊ -3 झाला. m आपल्या जागेवर -3 आपल्या जागेवर, हा 5 मल्टीप्लाय इथं आला कल्टिप्लाय. विषय संपला भावांनो. आपलं उत्तर आलेलं आहे. हमारा आंसर आया है, यहाँ है 5 और इधर है m = -3/5 है. असं आपल्याकडे उत्तर येऊ शकतं. चौथ्यानंतर अगला सवाल है आपके लिए 5वां. हर एक क्वेश्चन बहुत ज़रूरी है. तो बहुत सारे क्वेश्चन आहे. आता इथं जराशी गडबड होऊ शकते, घोटाळा होऊ शकतो. कारण विषय असा आहे की खाली आहे खाली x आहे. मग हा x पहिला गायब केला पाहिजे. त्याला पहिलं गायब करायचं. भावाला म्हणायचं भावा तू गायब हो. मग या xला गायब करण्यासाठी सगळीकडे x ने मल्टिप्लाय करू. मग 6x × x -2/x × x = 1 × x. ठीक आहे. 6x × x 6xचा स्क्वेअर झाला. 2 गेला -2 आला. आता हा +x आहे सॉरी = समजा 1 × x x झाला. आता एक काम करू, सगळ्यांना अलीकडे नेऊ. 6x² + x इकडे आला -x -2 आपल्या जागेवर = 0. आता फॅक्टर्स पाडूयात. बघा 6 × 2 6 2 जा 12 12चे फॅक्टर्स पाडायचे. 12 1 जा 12 6 2 जा 12 4 3 जा 12 याचे फॅक्टर्स पाडले. आता दोघांची जोडी कोणती? 2च्या अगोदर मायनस साईन, म्हणजे दोघांचं काय करायचं आपल्याला? सबट्रॅक्शन करायचे. काय करायचं आहे? सबट्रॅक्शन. दोघांची काय करायचे? मायनस करायचे, सबट्रॅक्शन करायचे दोघांची. सबट्रॅक्शन किती आली पाहिजे? दोघांची सबट्रॅक्शन 1 आली पाहिजे. एक्सच्या बाजूला काय नाही म्हणजे 1. मग 1 सबट्रॅक्शन कोणाची येते? 4 आणि 3ची. मग 4x 3x ही जोडी आपल्याला मिळाली. 4x आणि 3x नावाची ही जोडी मिळाली, कारण दोघांची सबट्रॅक्शन किती येते बाबा? 1 येते. मग आता ही जोडी मिळाल्यानंतर ह्या दोघांना साईन द्यायचे. कुठले साईन देणार? दोघांची काय होणार आहे? सबट्रॅक्शन. म्हणजे दोघांना कसे साईन पाहिजे? अपोजिट. एकाला पाहिजे प्लस, एकाला पाहिजे मायनस. मग कोणाला प्लस द्यायचा, कोणाला मायनस द्यायचा ते कोणावरून ठरवायचं? या एक्सच्या बाजूच्या साईनवरून. एक्सच्या बाजूला मायनस साईन आहे, मग दोघांमध्ये मोठ्या नंबरला मायनसचं साईन द्यायचं. 4x मोठा नंबर आहे त्याला मायनस, छोट्या नंबरला प्लसचं साईन दिलं. मग आपल्याकडे आन्सर आलं 6x² आपल्या जागेवर मायनस 4x² 4x लिहा -4x आणि पलीकडे आला +3x -2 = 0. आता काढा फॅक्टर्स या दोघांमध्ये या दोघांमध्ये x तर दिसतोय कॉमन. आता 6 आणि 4 2च्या टेबलमध्ये येतात म्हणून 2 पण काढा आणि x पण काढा. आता ब्रॅकेटमध्ये काय राहील? 2 3 जा 6 म्हणून 3 x² चा x बाहेर आला, फक्त राहिला x -2 2 जा 4 म्हणून 2 आणि x आला बाहेर 3x -2. आता या दोघांमध्ये काहीच कॉमन नाही निघत. म्हणजे ज्या वेळेस दोघांमधून काहीच कॉमन नसेल निघत त्यावेळेस एक कॉमन काढायचा, कारण जिसका कोई नहीं होता उसका एक होता है. मग +1 कॉमन काढला तर आतमध्ये राहिला 3x -2 आपल्या जागेवर जसंच्या तसं = 0. 3x -2 2 टाइम्स आहेत, त्याला म्हणायचं भावा एकदाच प्रसाद घ्या आणि घरी जा. मग 3x -2 एकदाच लिहिलं आणि पलीकडे 2x + 1 आहे, 2x + 1 ला एकदा लिहा = 0. आपल्याकडे दोन आन्सर आले, 3x -2 = 0 और 2x + 1 = 0. आता 3x -2 पलीकडे गेले +2 और 2x +1 आहे, पलीकडे गेले -1 झाले. सो x = 2 आपल्या जागेवर 3 मल्टिप्लाय इकडे आले डिवायडेड बाय और x -1 आपल्या जागेवर 2 मल्टिप्लाय इथं आले डिवायडेड बाय. म्हणजे आपल्याकडे जी दोन आन्सर आली ती काय मिळाली? x -1/2 x = 2/3.
झाला. अशा प्रकारे हा 6वा प्रश्न झाला. एक 5वा प्रश्न मला तर वाटतं राहिला आहे, कारण माझा इथं टाईप करायचा राहिला होता, तो चुकून राहिलेला आहे. तो तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा. त्यात जर काय अडचण असेल तर कमेंट्स बॉक्समध्ये लिहून कळवा. आपण एक पत्र पाठवू तुम्हाला त्याचे उत्तरच. ओके, पुढे जाऊयात. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7वा. खतरनाक, बहुत ही खतरनाक और खोखलाकर क्वेश्चन है ये. इसे देखकर थोड़ा सा दिल ज़्यादा जोर से धड़कता होगा, लेकिन टेंशन नहीं लेने का. जब तक है महेंद्र सर तब तक तू ना डर. बघा, √2x² + 7x + 5√2 = 0. मग आपण काय करतो, हा √2 आणि 5√2 यांचं मल्टिप्लिकेशन करतो. रूट न जाना तुमसे कहू तो, रूट आला ना, √2 हा 5 तर आपल्या जागेवर, √2 आणि √2 फक्त 2 आणि 5 2 जा 10. म्हणजे काय पाड करायचे, 10चे फॅक्टर्स पाडायचे. 10चे फॅक्टर्स 10 1 जा 10, 5 2 जा 10 आणि अजून एक पडू शकतात बरं का, √10 × √10. तर असे पण फॅक्टर्स पडू शकतात बरं का, √10 × √10. त्याच्यामुळे लक्षात घ्यायचं. पडले कारण सगळी इथं रूटचा विषय आला म्हणून आपण लिहून टाकला. आता पुढे काय करायचं, याच्यातून जोडी कुठली निवडणार, अशी जोडी निवडा की ज्या जोडीमध्ये ॲडिशन 7 पाहिजे. कोणाची ॲडिशन 7 होते, 5 आणि 2ची. म्हणजे आपण 5x आणि +2x घेणार. ॲडिशन काय होते आपल्याकडं या ठिकाणी, 5x आणि 2x ही ॲडिशन होते आपल्याकडं. बरं, 5x आणि 2x आपण निवडणार. दोघांना साईन कुठले द्यायचे, ॲडिशन होते म्हणजे इक्वल साईन. मग प्लस का मायनस मायनस, इथं प्लस आहे म्हणून दोघांना पण प्लस साईन द्या. +5x + 2x. ओके, मग एक इथं काय होईल, एका ब्रॅकेटमध्ये इथं काय होईल बाबा, +5x आणि इथं लिहा +2x. ठीक आहे. मग आता इथं बघा, या दोघांमधून जर x कॉमन काढला तर आतमध्ये काय राहिला, हा √2 आणि हा x. मग इथं लिहायचं √2, हा √2x आणि हा +5 राहिला, बरोबर ना, कारण यामधून x कॉमन काढला, √2x + 5. मग जे या ब्रॅकेटमध्ये असतं तेच या ब्रॅकेटमध्ये असणार, त्याच्यामुळे जास्त विचार करायचा नाही. √2x + 5 इथं इमानदारीत लिहून टाकायचं, कारण जे या ब्रॅकेटमध्ये असतं तेच या ब्रॅकेटमध्ये असणार. आता x + √2 तो एकदा लिहिला आणि √2x + 5 2 वेळा आहे. मग या ठिकाणी √2x + 5 लिहू, दोनदा आहे त्यांना एकदा लिहू, झालं. त्याच्यानंतर बघा, या ठिकाणी x + √2 = 0. म्हणजे इथं काय असणार आहे, √2x + 5 = 0 असणार, बरोबर. मग आता या ठिकाणी काय आन्सर येईल आपल्याकडे, आता मी हे रफ करतो आणि आपलं आन्सर नेमकं काय येऊ शकतं ते आपण बघूयात. बघा, √2x, बघा √2x + 5 = 0. हां, आणि पलीकडे x + √2 = 0 और x + √2 = 0 असं आहे. मग इथं काय आलं पाहिजे, √2x + 5 पलीकडे गेले -5, x = -5 आपल्या जागेवर, √2 मल्टिप्लाय इथं आले डिवायडेड बाय. म्हणजे x = किती, -5 अपॉन √2 आणि पलीकडं x = +√2 पलीकडे गेले -√2. आता इथं तर -√2 घेतलंय, इथं काय आलं पाहिजे आपल्याकडं -5 अपॉन √2. मग इथं काय आलं, -5 अपॉन √2 येईल इथं, -5 अपॉन √2 अँड -√2 आर रूट ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन. तर अशा प्रकारे हा जो क्वेश्चन आहे तो आपण सोडू शकतो. आता आपण जरा पुढे जाऊयात, पुढचा क्वेश्चन बघूयात, क्वेश्चन नंबर 8. ओके, 8 नंबर का सवाल आपके सामने आपके स्क्रीन पर है. अब इथं गडबड होऊ शकते, तर इथं काय टेन्शन घ्यायचं नाही मित्रांनो. काय बाबा, इथं 3 आणि 2 यांचं मल्टिप्लिकेशन, 3 2 जा 6, 6चे फॅक्टर्स काय पडतील बघा, 6 1 जा 6, 3 2 जा 6 आणि √6 × √6 असं पण येऊ शकतात, मगाशी आपण बघितलं, बरोबर. आता इथं काय करा, या ठिकाणी याचे फॅक्टर्स पाडल्यानंतर याच्यातून एक जोडी निवडा. कुठली निवडायची, ॲडिशन पाहिजे. काय पाहिजे, ॲडिशन पाहिजे. काय पाहिजे आपल्याला ॲडिशन. ओके, ॲडिशन किती पाहिजे बाबा, ॲडिशन होणार आहे दोघांचे, ॲडिशन पाहिजे. किती पाहिजे ॲडिशन, 2√6. आता 2√6 कोणाची ॲडिशन होते, 6 + 1 7, 3 + 2 5 आणि √6 + √6 2√6. या दोघांची ॲडिशन किती येते, 2√6 येते. म्हणून आपण काय करणार, √6x आणि √6x ही जोडी आपण निवडणार. चला बाबा, ही जोडी मी निवडली. आता या जोडीला मला साईन द्यायचे, दोघांना साईन. बघा, दोघांची ॲडिशन होणार आहे. ॲडिशन केव्हा होते, ज्यावेळेस तुमचे प्लस किंवा मायनस इक्वल साईन असतात तेव्हा. मग दोघांना इक्वल साईन द्यायचे. मग दोघांना प्लस द्यायचे का मायनस द्यायचे, कोणाला विचारा. इथं मायनसचं साईन आहे म्हणून दोघांना मायनस द्या. -√6x आणि -√6x लिहा. मग इथं लिहा therefore 3x² -√6x -√6x. बघा, हा -2√6x ऐवजी -√6x -√6x लिहिलं आणि +2 = 0.
आता काम करू, इथं कॉमन या दोघांमधून कॉमन निघताना एक्स निघेल, पण 3 आणि √6चं एक रिलेशन असतं. इथं एक काम करू, आपण या सगळ्यांच्या आतल्यात थोडेसे फॅक्टर पाडू. बघा 3 म्हणजे काय असतं, √3 इंटू √3 आणि हा x² आपल्या जाग्यावर. √6 म्हणजे 3 2 जा 6 म्हणून काय असतं, √3 इंटू √2 म्हणजे √6 आणि x मायनस याचं पण असंच करू, √3 इंटू √2 ओके 3 2 जा 6 ओके 3 2 जा 6x आणि प्लस हा 2 म्हणजे काय असतो, √2 इंटू √2 इज इक्वल टू 0. आता कसं कॉमन काढायला जरा बरं पडेल. आता बघा हे यांच्यातून एक कॉमन काढा आणि यांच्या टीममधून एक कॉमन काढा बरं का. आता गंमत काय होईल बघा, या ठिकाणी एक काम करू, या टीममधून बघा मला काय काय कॉमन दिसतंय, नीट जरा समजून घेऊया सगळा विषय. या टीममध्ये बघा हा जो आहे ना √3 कॉमन निघल, इथून √3 निघल आणि इथं x आहे आणि इथं x² आहे, म्हणजे √3 तर कॉमन निघेल, पण त्या √3 सोबत x पण निघेल. म्हणजे तुम्ही √3x कॉमन काढा, ब्रॅकेटमध्ये हा एकटा √3 राहिला, x² x बाहेर आला बरोबर, आणि मायनस √3 बाहेर आला, x बाहेर आला, फक्त राहिला √2 मायनस इथं काय कॉमन निघेल. इथं जर तुम्ही विचार केला तर बघा या ठिकाणी मला √2 आणि √2 कॉमन दिसतोय, बाकी काहीच कॉमन दिसत नाही. म्हणजे इथून तुम्ही √2 कॉमन काढा, ब्रॅकेटमध्ये √3 राहिले, हा x राहिला, प्लसचं मायनस झालं. का मायनस झालं, कारण ब्रॅकेटच्या बाहेर मायनस आहे आणि इथं मायनस येतं, इथं पण मायनस असलं पाहिजे, आणि शेवटी राहिला आपला √2 पलीकडं इज इक्वल टू 0. √3 मायनस √2 √3x मायनस √2 2 वेळा आहे. मग या ठिकाणी लिहा √3x मायनस √2 लिहा आणि पलीकडं लिहा √3x मायनस √2 √3x मायनस √2 दोन्हीकडे सेम आलं बघा, आन्सर सेम येणार. मग देअरफॉर आता दोन आन्सर आहे, √3x मायनस √2 इज इक्वल टू 0 और √3x मायनस √2 इज इक्वल टू 0. मग आता काय येईल बाबा, √3x मायनस √2 पलीकडे गेला प्लस √2, सो देअरफॉर x इज इक्वल टू √2 आपल्या जागेवर √3 मल्टिप्लाय इकडे आला डिवायडेड बाय, म्हणजे आन्सर काय आलं √2 अपॉन √3. आणि इकडं पण बघा √3x मायनस √2 पलीकडे गेला प्लस √2 झाला, x इज इक्वल टू √2 आपल्या जागेवर √3 मल्टिप्लाय इथं आला डिवायडेड बाय √3, विषय संपला. तर अशा प्रकारे आपल्याला हे क्वेश्चन्स जे आहेत ते सॉल्व्ह करता येऊ शकतात. तर सोपे आहेत काय, एवढा काय अवघड विषय नाही आहे, एकदम सिंपल विषय. आता गाडी थोडीशी पुढे नेऊयात, पुढच्या क्वेश्चनकडे जाऊयात 9 नंबरच्या. बघा या ठिकाणी 9 नंबरचा क्वेश्चन बघा, या ठिकाणी इथं आपल्याला काय करावं लागणार आहे, इथे आपल्याला या ठिकाणी जो ब्रॅकेटला 2m ने मल्टिप्लाय करू. बघा 2m इंटू m 2mचा स्क्वेअर मायनस 2 2 जा 2 इंटू 24 किती झाले 24 2 जा 48 आणि हा m प्लस 50 त्याला इकडं बोलवा मायनस 50 झाला इज इक्वल टू 0. एवढं पण चालेल, पण 2 48 आणि 50 या सगळ्यांना 2 ने डिवाइड करू शकतो. सगळ्यांना या ठिकाणी 2 ने आपण डिवाइड करू. मग काय येईल, 2 1 जा 2 म्हणून m², 2 1 जा 2 2 जा 4 2 4 जा 8 म्हणून 24m, याला 2 ने डिवाइड केला आणि 50च्या हाफ किती झालं बाबा 25 इज इक्वल टू 0. तर अशा प्रकारे m² मायनस 25 4m मायनस 25 इज इक्वल टू 0 हे आन्सर आलं. आता कोणाचे आपल्याला फॅक्टर्स पाडायचे आहेत, 25 इंटू 1 m² बाजूला काय नाही म्हणजे 1 म्हणजे 25 इंटू 1 25चे फॅक्टर्स 25 1 जा बघा 25 1 जा 25 आणि 5 5 जा 25 दोनच फॅक्टर्स पडतात. यातून एक कॉमन काढायचा आहे बाबा, कुठला कॉमन काढू, 25च्या वर अगोदर काय सबट्रॅक्शन आहे, मग या ठिकाणी आपल्याला सबट्रॅक्शन किती पाहिजे, सबट्रॅक्शन झाली पाहिजे नंबरची, किती झाली पाहिजे सबट्रॅक्शन 24. कोणाची सबट्रॅक्शन 24 येते 25 आणि 1, मग 25m आणि 1m म्हणजे m, या दोघांची जी सबट्रॅक्शन आहे ती आपल्याला किती मिळते 1 मिळते. तर मिळाली जोडी. आता या जोडीला साईन कुठले द्यायचे, 24च्या अगोदर मायनसचं साईन आहे, म्हणजे दोघांना मायनसचं साईन या ठिकाणी आपल्याला द्यायचं आहे. सॉरी सबट्रॅक्शन होते म्हणजे एकाला प्लस आणि एकाला मायनस, सॉरी सबट्रॅक्शन जे केव्हा होते नंबरची, ज्यावेळेस एकाला प्लसचं साईन असतं एकाला मायनसचं साईन असतं. आपण मगापासून बघतोय ज्यावेळेस सबट्रॅक्शन आपण करतो कुठल्याही नंबरची सबट्रॅक्शन केव्हा होते, ज्यावेळेस त्या दोन नंबरला अपोजिट साईन असते तेव्हाच सबट्रॅक्शन होणार आहे. म्हणजे या दोन नंबरला अपोजिट साईन द्यायचे, एकाला प्लस आणि एकाला मायनस. मग मोठ्या नंबरला कुठला द्यायचा, इथं 24च्या अगोदर मायनस साईन आहे म्हणून मोठ्या नंबरला मायनस साईन आणि छोट्या नंबरला प्लस साईन. ओके, मग आता इथं आपण लिहू शकतो m² मायनस 24च्या ऐवजी हे मायनस 25m आणि पलीकडं प्लस m मायनस 25 इज इक्वल टू 0. आता हे दोघं याच्यातून कॉमन काढू.
या दोघांमधून एम कॉमन काढला, एम स्क्वेअरचा एम राहिला, -25 राहिला फक्त, कारण हा एम जो आहे तो आपला बाहेर आला, म्हणजे फक्त राहिले 25 प्लस दोघांमधून काहीच नाही म्हणजे 1 कॉमन काढला आणि एम -25 = 0. आता दोन आन्सर आली. एम -25 या ठिकाणी 2 वेळा आहेत आपल्याकडं, त्याला आपण एकदाच लिहिला. ओके. आणि एम +1 लिहिला, एम +1 = 0. दोन आन्सर येतील. एम -25 = 0 और एम +1 = 0. देअरफॉर एम -25 पलीकडे गेला +25 और सॉरी एम +1 पलीकडे गेला -1. म्हणजे अशा प्रकारे आपल्याकडं दोन आन्सर आलेले आहेत. एम =25 और एम -1. तर अशा प्रकारे एकंदरीत जवळपास 7-8 प्रश्न आपण बघितलेत, पण सगळे प्रश्न सारखेच आहेत. एकंदरीत प्रक्रिया सेम आहेत. तुमच्या लक्षात आली असेल तर सगळी गणितं नीट समजून घ्या. कदाचित इथून पुढची काही गणित आहेत ती थोडीशी वेगळी आहेत. बघा इथून पुढचं जे हे काही एक्झाम्पल आहे ते थोडंसं वेगळं आहे. बघा आपण एक फॉर्म्युला बघितला होता a² - b²चा, त्याचा जो काही एक्सपांड आपण त्याला करतो a + b a - b अशा प्रकारे त्याला आपण एक्सपांड करतो. ओके. हा फॉर्म्युला आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे. 8वीला हा फॉर्म्युला होता. आता काय करायचं, 25m² आपल्या जागेवर +9 आहे, त्याला म्हणायचं भावा इकडे -9 झालं. याचं जर ऑब्झर्वेशन केलं 25 आणि 9 हे परफेक्ट स्क्वेअर नंबर आहे. 25 5चा स्क्वेअर आहे, 9 3चा स्क्वेअर आहे. ओके. मग या ठिकाणी काय करू, 25चं √5 एम लिहू आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर करू. 9 म्हणजे कितीचा स्क्वेअर आहे, 3चा स्क्वेअर = 0. आता एक काम करा, बघा इथं काय झालं, m² 5m² - 3चा स्क्वेअर. जसं a² - b² काय होतं, एका ब्रॅकेटमध्ये दोघांची ॲडिशन. लक्षात घ्यायचं काय होतं, एका ब्रॅकेटमध्ये दोघांची ॲडिशन आणि एका ब्रॅकेटमध्ये दोघांची काय होते सबट्रॅक्शन करायची, एवढाच विषय आहे. मग तसं इथं पण काय करा, एका ब्रॅकेटमध्ये दोघांची ॲडिशन 5m + 3 आणि एकामध्ये दोघांची सबट्रॅक्शन 5m - 3 = 0. दोन आन्सर 5m + 3 = 0 और 5m - 3 = 0. मग आता काय येईल बाबा, 5m +3 पलीकडे गेला -3 और 5m -3 पलीकडे गेला +3. सो देअरफॉर m -3 आपल्या जागेवर 5 मल्टिप्लाय त्याला डिवायडेड बाय और m 3 आपल्या जागेवर 5 मल्टिप्लाय इकडाला डिवायडेड बाय. म्हणजे अशा प्रकारे m -3 अपॉन 5 किंवा m 3 अपॉन 5 आन्सर येईल. एकदम सोपा विषय. फक्त आपल्याला काय करायचं आहे, या फॉर्म्युल्यानुसार एक्सपांड करायचं. आपण 9 स्टँडर्डला 8 स्टँडर्डला अशा प्रकारचे फॉर्म्युले बघितलेत. आता पुढचा 11 नंबरचा क्वेश्चन आपण बघूयात. ओके. 11 आणि 12 दोन्ही नंबर, आता पुढचे सगळे सेम आहेत, फक्त इथं जरा गडबड आहे. इथं काय विषय माहिती आहे का, बघा 7m² + 21m इकडे आले -21m = 0. इथं थोडा वेगळा विषय. इथं या दोघांमधून डायरेक्ट कॉमन काढू, कारण इथं a² - b² पण फॉर्म्युला वापरता येणार नाही. इथे आपण काय करू, दोघांमधून आहे ना 7 आणि 21 7च्या टेबलमध्ये येतात म्हणून 7 कॉमन काढू आणि m एकदा कॉमन काढू. मग ब्रॅकेटमध्ये काय राहील, 7 1 7 म्हणून 7 बाहेर आला, m² फक्त m - 7 3 21 म्हणून 3 आणि m आलाय बाहेर = 0. मग दोन आन्सर येतील, एकतर 7m = 0 येईल और m - 3 = 0 येईल. मग m = 0 अपॉन 7 कारण 7 मल्टिप्लाय त्याला डिवायडेड बाय आणि m = 0 अपॉन 7 आपल्याकडे आला 0. म्हणजे m = 0 येईल और m = -3 पलीकडे गेला +3. m = 0 येईल किंवा m = 3 येईल. अशा प्रकारे हा प्रश्न खूप वेगळा प्रश्न होता, परंतु आला बोर्डाच्या परीक्षेला म्हणून आपण सगळे प्रश्न या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न करतो. आता शेवटचा एक प्रश्न आहे तो आपण या ठिकाणी बघू, पण शेवटचा प्रश्न बघण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे. बरीच मुलं व्हिडिओ बघतायत पण लाईक कमी आहे, तर प्लीज मित्रांनो या व्हिडिओला लाईक करा आणि त्याचबरोबर ही व्हिडिओ आपल्या सर्व मित्रांना मैत्रिणींना शेअर करा. आपल्या शाळेच्या क्लासच्या व्हॉट्सअपच्या ग्रुपला शेअर करा, जेणेकरून बाकीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा याचा फायदा होईल. ठीक आहे. जाऊयात पुढं. शेवटचा प्रश्न या ठिकाणी बघूयात. बघा m² - 11. आता इथं बघा m² आपल्या जागेवर -11 म्हणजे √11चा स्क्वेअर असतो = 0. -11 म्हणजे √11चा स्क्वेअर. ओके. आता मग आपल्याला त्याप्रमाणेच करायचं आहे. a² - b², मगाशी बोललो ना a + b a - b. एका ब्रॅकेटमध्ये दोघांची ॲडिशन म्हणजे m + √11 आणि एकात दोघांची सबट्रॅक्शन म्हणजे m - √11. विषय संपला = 0. दोन आन्सर आपल्याकडे येतील, m + √11 = 0 और m - √11 = 0. सो देअरफॉर m = √11 प्लस आहे पलीकडे गेला -√11 येईल, हे एक आन्सर येईल और
m इज इक्वल टू -√11 पलीकडे गेले +√11 येतील, म्हणजे m इज इक्वल टू +√11 किंवा m इज इक्वल टू -√11 अशा प्रकारे आपल्याकडे दोन आन्सर येऊ शकतात आणि अशा प्रकारे हा क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो. तर अशा प्रकारे प्रॅक्टिस सेट नंबर 2.2 आपण बघितला, ज्यामध्ये आपण बघितले की कशा प्रकारे कुठलंही क्वाड्रॅटिक इक्वेशन आपण फॅक्टरायझेशन मेथडने सॉल्व्ह करू शकतो. यानंतर काही असे क्वेश्चन्स असतात. आता उदाहरणार्थ बघा, या ठिकाणी आपण बघितलं होतं की समजा माझ्याकडे एक इक्वेशन आहे x² + 5x + 7. आता हे इक्वेशन आहे. आता हे इक्वेशन सॉल्व्ह करताना समजा आपण या ठिकाणी 12 घेऊ. चला, हा 12 घेऊ. आता या ठिकाणी लक्षात घ्या, आपण पहिले काय करतो, हे इक्वेशन सॉल्व्ह करताना 12चे फॅक्टर्स पाडतो. 12चे फॅक्टर्स काय आता 12 1 जा 12 आणि 6 2 जा 12 आणि 4 3 जा 12. आता याच्यातून अशी नंबर शोधायचे आहेत की ज्यांची ॲडिशन 5 पाहिजे. आता कोणाची ॲडिशन 5 येते, 2 + 1 आपल्याकडे येतात 13, 6 + 2 आपल्याकडे येतात 8 आणि 4 + 3 आपल्याकडे येतात 7. कोणाचीच ॲडिशन 5 येत नाही, म्हणजे इथं याचे फॅक्टर्स पडू शकत नाही आणि हे क्वेश्चन आपण फॅक्टर्स मेथडने सॉल्व्ह करू शकत नाही. तर हा जो क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे त्याला सॉल्व्ह करण्याची एक दुसरी मेथड आहे. त्या मेथडला आपण म्हणतात कम्प्लिटिंग द स्क्वेअर मेथड किंवा फॉर्म्युला मेथडने हे क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो. तर यानंतरची जी काही यानंतरचा जो काही आपला हे असणार आहे, यानंतरचा जो काही आपला लेक्चर्स असणार आहे त्याच्यामध्ये आपण प्रॅक्टिस सेट नंबर 2.3 बघणार आणि त्या 2.3 मध्ये कशा प्रकारे आपण कुठलाही एखादा इक्वेशन कम्प्लिटिंग द स्क्वेअर मेथडने कशा प्रकारे सॉल्व्ह करू शकतो त्यावर आपण चर्चा करूयात. पुढची व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचावी असं वाटत असेल आणि तुम्ही अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते सुद्धा दाबा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. ठीक आहे, तर आत्ताच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूयात. तुम्ही संपूर्ण व्हिडिओ बघितली त्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचा मनापासून आभारी आहे. तर बाय मित्रांनो, धन्यवाद सर्वांना.